वारकरी संप्रदायातील त्यागमूर्ती ज्ञानेश भक्त आचार्य व्याकरणाचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांचा आज अभिष्ट चिंतन दिन किंवा ज्याला आपण वाढदिवस म्हणतो, त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनचरित्रावरती प्रकाश टाकण्याचा केलेला हा प्रयत्न. आपणाला माहिती असेल की देव देश आणि धर्मासाठी त्याग करून खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य हे यांच्यासाठी समर्पित करणारी फार कमी माणसं आपल्याला समाजव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात. अशाच अत्यंत मोजक्या व्यक्तिमत्वांच्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण लाडगुरुजी यांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. कारण या महात्म्यांना हे माहिती असतं की देवे दिला देह भजना गोमटा तोहा झाला फाटा बादिकेचा, आणि म्हणून त्याला वेगळ्या ठिकाणी बादिकेचा फाटा न होऊ देता ज्यासाठी आपल्याला देवानं हा देह दिलेला आहे, तो देह निश्चितपणे त्याच्याच कामामध्ये लावण्याचं काम ही अशी मोठी माणसं करत असतात. तेच काम गुरुजींनी आपल्या आयुष्यात केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांना ही माहिती आहे की आयुष्याच्या चिंतने सच्चिदानंद पदवी घेणे, आणि ही पदवी घेण्याचं काम त्यांनी आपल्या आयुष्याच्या 59 वर्षापर्यंत केलेलं आपल्याला दिसून येतं. अशा गुरुजींच्या जन्माच्या बद्दलचा विचार जर करायचं ठरवलं तर 1965 लाडे वडगाव तालुका के जिल्हा बीड येथे लाडगुरुजींचा जन्म झाला. आई वडील हे वारकरी संप्रदायाचे पाईक होते. घरामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा चालत आलेली होती. गुरुजींच्या आईनं सुरुवातीला गुरुजींच्या वरती धार्मिक संस्कार करण्याचा प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. रामायण आणि महाभारतातल्या अनेक कथा बालमनावरती बिंबवण्याचं काम त्यांच्या आईनं केलं, आणि याच काळामध्ये त्यांचं बालमन संस्कारित करण्याचं काम आईच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसून येतं. वयाच्या 5व्या वर्षीच त्यांना तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली गेली, आणि घरामध्ये मुळातच वडील हे वारकरी संप्रदायाचेच पाईक होते. जवळपास त्यांनी आयुष्यभर संप्रदायाची सेवा केलेली आहे. 450 पेक्षा अधिक पारायण ज्ञानेश्वरीची त्यांनी केली. भजन म्हणण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांचे चुलते देखील उत्तम गायक होते, आणि म्हणून वडिलांचा, चुलत्यांचा, आईचा आणि आपल्या भागातल्या वारकरी संप्रदायातल्या गणमान्य व्यक्तींचा संस्कार त्यांच्यावरती झाला, आणि त्याच्यातूनच हे बालमन वारकरी संप्रदायाकडं वळलेलं आपल्याला पाहायला मिळतं. वडील वैकुंठवासी शेषरावजी यांना असं वाटत होतं की आपला मुलगा हा वारकरी संप्रदायाचं किंवा आध्यात्मिक शिक्षण घ्यावं. त्यांच्या घरामध्ये त्यांचा एक भाऊ, गुरुजींचा एक भाऊ पहिलवान होता, आणि त्याला असं वाटत होतं की गुरुजींनी कोल्हापूरला पहिलवान होण्यासाठी जावं. परंतु वडिलांचा या गोष्टीला सक्त विरोध होता. वडिलांना असं वाटत होतं की मुलानं धार्मिक आणि वारकरी संप्रदायाचं शिक्षण घ्यावं, आणि त्याच पद्धतीनं वडिलांनी गुरुजींना आळंदीला मृदंगाचं किंवा पखवाजाचं शिक्षण घेण्यासाठी पाठवलेलं आपल्याला दिसून येतं. तसं पाहिलं तर वडिलांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती, त्यामुळे त्यांना आयुष्यभर कुटुंबासाठी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी वेगळं काम करण्याची गरज पडली नाही. त्यांनी आयुष्यभर केवळ पारमार्थिक कार्य करण्याचंच काम केलेलं आहे. गुरुजींना त्यांनी आळंदीला पखवाज शिकण्यासाठी पाठवल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. गुरुजी तिथे पखवाज शिकण्यासाठी गेले. त्या ठिकाणी पखवाज शिकण्याची आवड गुरुजींच्या मनामध्ये लहानपणापासूनच होती, कारण लहानपणीपासून त्यांच्यावरती रामकृष्ण महाराज, काळे गुरुजी, डोंगर पिंपळेकर व निवृत्ती काका तळेगावकर या मृदंगाचार्यांच्या मृदंग वादनाचा प्रभाव त्यांच्या अंतःकरणावरती बालमनातच झालेला होता, आणि त्यामुळे त्यांना मृदंग शिकण्याची इच्छा लहानपणापासूनच होती, आणि त्यात वडिलांनी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना आळंदीला पाठवलेलं आपल्याला दिसून येतं. आणि गुरुजींनी देखील आपल्या घरामधली जी काही वारकरी संप्रदायाची जी काही परंपरा आहे ती पुढे चालवण्याचा निश्चय केलेला दिसतो. माझ्या वडिलाची मिरासिगा देवा या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. किंवा येथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती येर अनुष्ठिती सामान्य सकळ, याने याप्रमाणे आपल्या घरातली परंपरा, वडील म्हणजे केवळ आई वडीलच नाही तर जे काही आपले ऋषी मुनी ग्रंथ ज्यांनी जे की वारकरी संप्रदायाच्या संबंधानं, धार्मिक कार्याच्या संबंधानं जे जे काही सांगितलेलं आहे तेच आपण पुढे घेऊन जावं,
हा विचार करून ते आळंदीला शिक्षण घेत असताना दिसून येतात. परंतु हे शिक्षण घेत असताना, मृदंगाचं शिक्षण घेत असताना त्यांच्या मनाची द्विधावस्था झालेली आहे. एक मन म्हणत होतं की आपण मृदंगच शिकावा, बाकी कुठल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. दुसरं मन म्हणत होतं की नाही, आपण असा एक रस्ता पकडावा की ज्या रस्त्याला बाकीचे सगळे रस्ते येऊन भेटतात, ज्याला आपण राजमार्ग असं म्हणतो किंवा धर्ममार्ग म्हणतो. आणि त्याच पद्धतीने त्यांनी पुढे अध्यात्म विद्या हा खऱ्या अर्थानं राजमार्ग आहे, धर्ममार्ग आहे आणि याचाच आपण स्वीकार केला पाहिजे, या मार्गानेच गेलं पाहिजे असा निश्चय केला. आणि मृदंगाच्या कलेबरोबरच त्यांनी अध्यात्म विद्या शिकण्याचं देखील मनाच्या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि या कामी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीतील त्यांचे काही गुरुजन होते, त्यांनी देखील त्यांना सांगितलं की तुम्ही अध्यात्म विद्येचं शिक्षण घ्या, कारण मृदंग विद्या ही केवळ एक कला म्हणून राहील, परंतु अध्यात्म विद्या ही सगळ्या कलेंचं माहेरघर आहे. आणि त्यामुळं आणि याच्यातनं परोपकार साधता येतो. ही एक अध्यात्म विद्या अशी आहे की आपल्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत याद्वारे आपल्याला समाज उद्धारासाठी प्रबोधनाचं कार्य करता येतं. मृदंग कलेमध्ये न काय होईल की आपलं वय झाल्याच्या नंतर ही या कलेपासून आपल्याला दूर जावं लागणार आहे. त्यापेक्षा आपण अध्यात्म विद्याच घेतली पाहिजे, हाच रस्ता पकडला पाहिजे, अशा प्रकारचा निश्चय त्यांच्या दुसऱ्या मनामध्ये आला. आणि त्याला दृढीकरण जोग गुरुजींच्या काही शिक्षण संस्थेतल्या गुरुजनांनी दृढीकरण केलं. आणि मग गुरुजी या ठिकाणी अध्यात्म विद्येच्या शिक्षणाकडे वळलेले आहेत. सुरुवातीला आळंदीला त्यांनी पखवाजाचं शिक्षण घेतल्यानंतर 8 वर्ष अनेक कीर्तनकारांच्या कीर्तनामध्ये पखवाजाची साथ देण्याचं काम देखील केलेलं आहे. पुढे अध्यात्म विद्या घेण्याचं त्यांचं मनानं पक्का निश्चय केला आणि ते अध्यात्म विद्येकडे वळलेले आपल्याला दिसून येतात. या काळामध्ये त्यांनी जोग शिक्षण संस्था, जी वारकरी शिक्षण संस्था आळंदी इथे आहे, त्या ठिकाणी मधुकरी मागून हे शिक्षण घेतलेलं आहे. या ठिकाणी व्याकरणाचं शिक्षण घेण्यासाठी तिथे जी काही परीक्षा होत असायची, त्या मेरिटच्या परीक्षेतनं ते उत्तीर्ण होऊन या ठिकाणी हे व्याकरणाचं शिक्षण त्यांनी या जोग शिक्षण संस्थेमध्ये घेतलेलं आहे. हे शिक्षण घेत असताना त्यांना रामचंद्र बुवा निकम यांनी व्याकरणाच्या बद्दल खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन किंवा शिक्षण त्यांना दिलेलं आहे. त्यामुळं त्यांना व्याकरणाचं शिक्षण घेण्यासाठीची गोडी आणखीनच जास्त त्यांच्या मनामध्ये आलेली आपल्याला दिसून येते. मराठी आणि संस्कृत व्याकरण आपण घ्यावं, शिकावं अशा प्रकारचं दृढीकरण त्यांच्या मनामध्ये झालेलं आहे. कारण शब्दांचे अर्थ किती खोल असतात हे तिथे रामचंद्र बुवा निकमांच्याकडनं शिकत असताना त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ठरवलं की आता आपण मराठी आणि संस्कृतच्या व्याकरणाचा आणि कठीण व्याकरणाचा आपण या ठिकाणी अभ्यास करायचा. त्यांना हे माहिती होतं की सर्व शब्दांवरती उपकार करणारा जर कोण असेल तर ते व्याकरण आहे. कोणत्याही शास्त्राच्या शेवटी शब्दच येणार आहेत आणि म्हणून आपण व्याकरण शिकलं पाहिजे असं त्यांचं मन त्यांना सांगत होतं. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी तेही कठीण व्याकरण शिकण्याचा मनोमन निश्चय केला आणि त्या दृष्टिकोनातनं जे जे कठीण आहे ते स्वीकारावं अशी मनोवृत्ती त्यांची लहानपणापासूनच राहिलेली आहे. आणि म्हणून कठीण व्याकरण, संस्कृतचं कठीण व्याकरण शिकण्याचा त्यांनी मानस आपल्या ठिकाणी घेतलेला दिसून येतो. आणि त्यामध्ये त्यांनी पारंगतपणा देखील प्राप्त केलेला आहे. आणि हे का शक्य झालं तर अलीकडच्या साधकांनी, आत्ताच्या साधकांनी देखील हे लक्षात घेतलं पाहिजे की लाडगुरुजी जे आज व्याकरणाचार्य म्हणून प्रसिद्ध आहेत किंवा व्याकरणावरती त्यांचं एवढं कमांड आहे, त्याचं कारण त्यांनी केलेला व्याकरणाचा अभ्यास. माऊली म्हणाल्याप्रमाणे की अभ्यासासी काही सर्वता दुष्कर नाही, म्हणून तो माझा ठाई अभ्यास मिळेल. किंवा संत तुकाराम महाराज म्हणाले की असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. व्याकरणासारखा अत्यंत कठीण प्रांत, परंतु त्या प्रांतामध्ये देखील त्यांनी मास्टरी प्राप्त केली, आचार्यपद प्राप्त केलं. त्याचं कारण जर काय असेल तर त्यांनी केलेला अभ्यास ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. या ठिकाणी त्यांनी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष या प्रकारचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी कीर्तन करायचं ठरवलं. परंतु त्यांचं एक मन म्हणत होतं की जोपर्यंत ईश्वर किंवा देव आपल्याला कीर्तन करण्याची आज्ञा देत नाहीये तोपर्यंत आपण कीर्तन करायचं नाहीये. आणि मग त्यासाठी त्यांनी जवळपास 2.5 वर्ष भारत भ्रमण केलेला आहे. आणि भारत भ्रमण करत असताना एके दिवशी रेल्वेच्या डब्यामध्ये एक साधूची भेट गुरुजींना होते. आणि साधूची आणि गुरुजीची चर्चा होत असताना तो साधू म्हणतो की मला ज्ञानेश्वर माऊली कोण आहेत माहिती नाही आहे. आणि हे ऐकल्याच्या नंतर एकदम गुरुजींच्या मनाला शॉक लागल्यासारखं होतं की ज्ञानेश्वर माऊली आणि या साधूला माहीत नाही आहेत. तेव्हा आता आपण दुसरं एकांतवासात जाऊन कुठली साधना करण्यापेक्षा गुरुजींनी निश्चय केला की नाही, आता इथून पुढचं जे काही आपलं आयुष्य आहे ते ज्ञानोबा तुकोबांचं जे साहित्य आहे
ते साहित्य किंवा त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार आपण जगभर करायचा असा निश्चय त्यांनी केला आणि त्या दृष्टिकोनातनं तो निश्चय करून इंग्रजी आणि संस्कृत भाषा शिकण्याचा निश्चय त्यांच्या मनानं करून ते शिकण्यासाठी बनारस किंवा बनारसला गेलेले आपल्याला दिसून येतात. आणि बनारस या ठिकाणी जाऊन त्यांनी संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठातून प्राचीन व्याकरणामध्ये आचार्य ही पदवी प्राप्त केलेली आहे. ही पदवी त्यांनी मनानं लावलेली नाही आहे, त्यांनी शिक्षणातनं अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं मेरिटमधून ही आचार्य पदवी संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ यातून बनारस या ठिकाणाहून ती प्राप्त केलेली आपल्याला दिसून येते. गुरुजी लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे असल्यामुळं त्यांना हे प्राप्त करताना फार कठीण गेलेलं आहे असं नाही आहे. ऋषिकेश उत्तर भारतामध्ये तिथे देखील त्यांनी जाऊन अभ्यास केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये परत आल्यानंतर त्यांनी ज्ञानेश मिशन संस्था आळंदी या ठिकाणी सुरू केलेली आहे. आज या मिशन जवळपास 10 गुंठ्यामध्ये 4 मजली इमारतीवर या ठिकाणी डौलदारपणे 5वी ते 12वी पर्यंतचे जे काही शालेय शिक्षण घेत वारकरी आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करताना आपल्याला दिसून येते आहे. ही ज्ञानेश मिशन स्थापन करत असताना त्यांना विठ्ठल महाराज शास्त्री, रामकृष्ण महाराज शास्त्री, प्रभाकर महाराज शास्त्री यांचं सहकार्य लाभलं आणि त्यांच्या सहकार्यानंच आज या ठिकाणी हजारो विद्यार्थी घडताना आपल्याला दिसून येत आहेत. आजपर्यंत 36 वर्षामध्ये 1000पेक्षा अधिक विद्यार्थी इथून शिकून बाहेर गेलेले आपल्याला दिसून येतात. आज होलच्या शिक्षण संस्थेमध्ये जे काही शिक्षक म्हणून काम करत आहेत भगवान बाबा राष्ट्रसंत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये हे शिक्षक सगळे या ज्ञानेश मिशनमधून शिकून आलेले आपल्याला दिसून येतात. कैलास आश्रम काशी येथील महामंडलेश्वर असतील, सोहम आश्रम वृंदावनचे वर्तमान मंडलेश्वर असतील, हे देखील जर आज तिथं काम करताना जे दिसतात त्याचं कारण म्हणजे ज्ञानेश मिशनचेच हे विद्यार्थी आहेत आणि आज इतक्या मोठ्या पदावरती ते जाऊन पोहोचलेत. मला असं वाटतं की गुरुजींचं हे काम खरोखरच अत्यंत महत्त्वाचं काम आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. गुरुजींनी हरिद्वार या ठिकाणी 1 वर्ष शिक्षण घेतलेलं आहे. काशीला 5 वर्षे ते राहिलेले आहेत. उर्वरित ऋषिकेशला काही वर्ष त्यांनी काढून जवळपास उत्तर भारतामध्ये 13.5 वर्ष त्यांनी शिक्षण घेतलं. अत्यंत कठीण असं व्याकरणाचं देखील त्यांनी शिक्षण घेतलं आणि हे सगळं करून मग त्यांनी ज्ञानेश मिशनची स्थापना असेल किंवा राष्ट्रसंत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना होळ या ठिकाणी केलेली आहे. या शिक्षण संस्थेमध्ये आज आपण बघतोय 23 वर्षापासून अविरतपणे या ठिकाणी अनेक वादक, गायक, प्रवचनकार, कीर्तनकार, आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करणारे कितीतरी विद्यार्थी शालेय शिक्षणाबरोबर या ठिकाणी घडवण्याचं काम या वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होताना दिसतंय. हे खरंच खूप मोठं काम आहे. आज प्रल्हाद महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुजींच्या प्रेरणेतनं हा आश्रम मागील 23 वर्षापासून काम करतोय. हे खरोखरच गुरुजींचं खूप मोठं कधीही मला असं वाटतं की ज्याचं मूल्य आपल्याला करता येणार नाही एवढं अमूल्य असं काम त्यांच्याद्वारे होताना आपल्याला दिसते. याच ठिकाणी वेदांत साधनास्थळी गुरुकुल ची स्थापना देखील त्यांनी केलेली आहे. त्यांना हे लक्षात आलं की आपण जसं की आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेमधून आपण शिक्षण घेतलं, त्या शिक्षणाचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून त्यांनी राष्ट्रसंत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. तसंच अनेक संन्याशांचं आपण अन्न खाल्लं, त्यांच्या सहवासात आपण शिकलो, मोठे झालो. अशाच प्रकारचा एखादा आश्रम काढावा, अशा काही संन्याशांना आपण शिक्षण द्यावं, आध्यात्मिक वेदांताचं शिक्षण द्यावं, यासाठीच त्यांनी वेदांत साधनास्थळी गुरुकुलची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. आणि या कामी त्यांना स्वामी भारतीनंदजी यांचं खूप मोठं योगदान लाभत आलेलं आहे. तर पहिल्यांदा 53 कुटीच्या माध्यमातून या ठिकाणी हे काम सुरू केलेलं होतं. नंतर त्यामध्ये मुंडेसाहेब, गोपीनाथरावजी मुंडेसाहेब असतील, त्यांनी दिलेला त्यांचा काही फंड असेल किंवा तीर्थक्षेत्राचा त्याला दर्जा देऊन त्यांनी त्यासाठी 25-1 लाख रुपये दिलेले असतील. खासदार प्रीतमताईंनी केलेली मदत असेल. या माध्यमातून जवळपास आज 30 खोल्यापेक्षा अधिकचं बांधकाम या आश्रमाच्या माध्यमातून होऊन चांगल्या पद्धतीचं वेदांचं ज्ञान या ठिकाणी या आश्रमाच्या द्वारे, या गुरुकुलाच्या द्वारे घेतला जातोय. खरोखर ही देखील मला असं वाटतं की ज्याची आपल्याला कुठल्याही कामाशी तुलना करता येणार नाही एवढं मोठं काम गुरुजींच्या हातून या माध्यमातून होत असताना देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि खरं तर गुरुजींना प्रश्न विचारला गेला होता एका मुलाखतीमध्ये की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही महत्त्वाचे प्रसंग असतील तर सांगा. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझ्याकडे शिक्षण घेतलेला एक विद्यार्थी मनोज मोहन सोळंके नावाचा
पखवाजामध्ये ज्यानं शिक्षण घेतलं आणि तो संपूर्ण भारतामध्ये ज्याचा प्रथम क्रमांक आला. एका गुरुला आपला शिष्य भारतामध्ये आपल्या शिक्षणाच्या नंतर त्याच कलेमध्ये प्रथम यावा, यापेक्षा आनंदाचा क्षण कुठला असू शकतो. यावरूनच गुरुजीच्या कामाची क्वालिटी आणि गुरुजीच्या कामाचं खरं मूल्य आपल्या निश्चितपणे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. आणि मला तर असं वाटतं की गुरुजींनी जर या ठिकाणी आपलं शिक्षण घ्यायचं ठरवलं असतं, BA, BCom, BSc जे काही असेल ते जर शिक्षण त्यांनी घेऊन MPSc UPSc केली असती तर वर्ग 1चे अधिकारी म्हणून गुरुजी आज कार्यरत असते. परंतु गुरुजींनी इकडचं शिक्षण घेण्याचं मुळातच ठरवलेलं नव्हतं. त्याचं कारण असं की गुरुजींना माहिती होतं की इकडं आपण UPSc करून किती जरी मोठे अधिकारी झालो तरी संपूर्णपणे आपलं डोकं तिथं वापरता येत नाही आहे, म्हणून त्यांनी या क्षेत्रात यायचं टाळलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की त्या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये त्यांनी आल्यानंतर मात्र आपल्या स्वतंत्र बुद्धीचा वापर करून तुम्हाला माहीत असेल की हजारो लोकांना व्यसनमुक्त करण्याचं काम नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी या माध्यमातनं, भागवत कथेच्या माध्यमातनं, प्रवचनाच्या माध्यमातनं अनेक लोकांना व्यसनमुक्त करण्याचं काम केलेलं आहे. अनेक मुलं जी आपल्या आईवडिलांची सेवा करत नाही आहे त्यांना वृद्धाश्रमामध्ये पाठवण्याचं काम करतायत. त्यांना आईवडिलांची सेवा करण्याचं महत्त्व अनेक कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनिती, अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनतेपासनं समाजाला दूर घेऊन जाण्याचं काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. रामकृष्ण हरी सप्ताह, मला असं वाटतं की कित्येक महाराज केवळ संतांच्या साहित्यावरचं कथन करत असतात आणि कीर्तन करून आपला जीवनमान चालवण्याचा प्रयत्न करतात. काही जण खऱ्या अर्थानं ईश्वराची भक्ती करण्यासाठी संपूर्ण वेळ देतात. ही चांगली जरी गोष्ट असली तरीही गुरुजींचं काम या सगळ्यांच्यापेक्षा विशेषत्वानं वेगळं आहे की गुरुजींनी काही नये वारकरी संप्रदायाला दिशा देणारे आणि वारकरी संप्रदायाला आणखीन पुढे घेऊन जाणारे पायंडे पाडलेले आहेत. त्यामध्ये रामकृष्ण नाम जपाचे सप्ताह त्यांनी सुरू केलेले आहेत. ही त्यांची संकल्पना आहे. सुरुवातीला त्यांनी फार कमी सप्ताह करण्याची त्यांची इच्छा होती, परंतु त्यांच्या कार्यातली प्रामाणिकता आणि त्यांचं सततचं या कामातलं मला असं वाटतं की अग्रेसिव्हपणामुळं जवळपास आजपर्यंत त्यांनी 375पेक्षा अधिक रामकृष्ण हरी सप्ताह केलेले आहेत. आणि नामसाधनेचं महत्त्व परोपरीनं सर्व समाजाच्या समोर ठेवण्याचं काम केलेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे नामाचं महत्त्व. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, सांगा विनवितो तुमासी, संत महंत सिद्धरसी असं आपल्याकडे सांगितलं गेलं. आणि कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन कोणतं असेल तर ते नामाचं आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. या पद्धतीनं नामाचं महत्त्व सर्व संतांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून सोपं आणि सगळ्याचा उद्धार करणारं वारकरी संप्रदाय मुळात नामाला अत्यंत महत्त्वाचं स्थान देणार आहे. आणि म्हणून ही नामसाधना घडवण्यासाठी त्यांनी अनेक रामकृष्ण हरी सप्ताह केलेले आपल्याला दिसून येतात. ते सुद्धा म्हणतात की मला ज्ञानसाधनेपेक्षाही नामसाधना करण्यामध्ये जास्तीचा रस आहे आणि त्यासाठी मी हे काम केलेलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये 59 वर्षापैकी सुरुवातीचे लहानपणचे काही वर्ष सोडले तर उभं आयुष्य अनेक मंदिरं उभं करण्यासाठी वेचलेलं आपल्याला दिसून येतं. अनेक वादक निर्माण केलेले आहेत, गायक निर्माण केलेले आहेत, कीर्तनकार निर्माण केलेले आहेत, प्रवचनकार निर्माण केलेले आहेत, अनेक दाते त्यांनी निर्माण केले. अनेक ठिकाणी सप्ताह यांनी सुरू केलेले आहेत. दिंड्या आळंदी आणि पंढरपूरला काढण्यासाठी देखील त्यांनी अनेक ठिकाणी पुढाकार घेतलेला आपल्याला दिसून येतोय. अनेक भारतातल्या अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक भक्तांना घेऊन जाणे, तिथं रामकृष्ण हरीचे सप्ताह घडवून आणणे, भागवत कथा घडवून आणणे, या प्रकारचं देखील खूप मोठं काम त्यांच्या हातून झालेलं आपल्याला दिसून येतंय. अशा पद्धतीनं स्वतंत्र बुद्धिमत्ता वापरून मला असं वाटतं की त्यांनी हा वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं खूप मोठं काम केलेलं आहे, ज्याचा उल्लेख मी किती जरी करत राहिलो तर तो कमी पडणार आहे. गुरुजींचं एक वैशिष्ट्य असं आहे की गुरुजी आयुष्यामध्ये कृतज्ञता भाव बाळगून जगणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या प्रत्येक बोलण्यामध्ये ज्यांचे आपल्यावरती उपकार झाले त्यांच्या प्रतीची कृतज्ञता ते नेहमी व्यक्त करतात. मग ती आईवडिलांच्या संबंधानं असेल, चुलत्याच्या संबंधानं असेल, गुरुजनांच्या संबंधानं असेल, हे की नाही, ज्यांनी ज्या ठिकाणी, मग ते श्रोत्यांच्या संबंधानं असेल, ज्यांनी अन्नदानाला असेल, हे की नाही, किंवा आश्रम चालवण्याच्यासाठी
वेगवेगळ्या प्रकारचा आर्थिक मदत केलेली असेल, या प्रत्येकाच्या प्रती त्यांच्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता भाव दिसून येतो. आणि मला असं वाटतं की ही संप्रदायात ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येते. गुरुजींचं कीर्तन जर आपण ऐकलं तर गुरुजीच्या कीर्तनामध्ये फापट पसाराई इकडचं तिकडचं काहीही नसतं. वेदांचा बद्दलचा वेद, पुराण, शास्त्र, संत साहित्य आणि संतांना अभिप्रेत असणारी जी काही ग्रंथ आहेत, या ग्रंथांच्या अनुसार मला असं वाटतं की ते कीर्तन करत असतात. अभंग कसा सोडवावा, एका एका अभंगाच्या एका एका शब्दावरती गुरुजी 2-2 तास बोलत असतात आणि अभंग कसा सोडवावा, त्यांच्या कीर्तनातलं स्वरज्ञान, स्वतः त्यांचं तालज्ञान त्यांचं पाहिलं तर खरोखरच वाटतं की एका कीर्तनकारामध्ये जे गुण असावे लागतात ते सगळे गुण गुरुजींच्याकडे आहेत. ते केवळ स्वतःच बोलतात असं नाही, तर त्यांच्या कीर्तनामध्ये अनेक गायकांना गायनासाठीचे वातावरण त्यांच्या सांगण्यातनं ते निर्माण करत असतात. जे जे काही श्रोते सुज्ञ आहेत, ज्यांचं पाठांतर आहेत, त्यांना देखील कीर्तनामध्ये बोलकं करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येतं. त्यांच्या कीर्तनामध्ये खऱ्या अर्थानं भजनानंद अनुभवायला आपल्याला मिळतो. कीर्तनामधनं नवरस सतत ओघवत्या पद्धतीनं वाहताना आपल्याला दिसून येतात. आणि अगळपगळ बोलणं, मला असं वाटतं की विषयांतर करणं, असभ्य असंस्कृत भाषेचा वापर करणं किंवा नको तसले विनोद निर्माण करणं, या प्रकारचं कार्य त्यांच्या कीर्तनामध्ये मला तरी कधी पाहायला मिळालं नाही आहे. त्यांचं कीर्तन ऐकत असताना गुरुजींचं वाचन किती आहे, चिंतन किती आहे, मनन, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही आहे. गुरुजींचं एक कीर्तन ऐकणं म्हणजे मला असं वाटतं की एखादा PhDचा थेसिस वाचल्या इतका आनंद त्यांच्या एका कीर्तनाच्या श्रवणानं मिळतो. इतकं अभ्यासपूर्ण आणि समाजाला दिशादर्शन करणारं कीर्तन ते करताना आपल्याला दिसतात. गुरुजी कीर्तन करत असताना देहभान विसरून गेलेल्या मी कित्येक वेळेस पाहिलेले आहेत. गुरुजी कीर्तना करत असताना घड्याळाकडं, काही कीर्तनकार सारखे घड्याळाकडे बघत असतात, इथलं पटकन आटोपायचं, दुसरीकडं निघून जायचं, असं गुरुजींच्या बाबतीमध्ये होत नाही आहे. जितका वेळ जो विषय जशा पद्धतीनं न्यायपूर्वक मांडायचा आहे तो विषय ते अत्यंत तन्मयतेनं मांडताना आपल्याला दिसून येतात. म्हणून गुरुजींना विनोदाचार्य वगैरे पदव्या कुणी दिलेल्या नाही आहेत. गुरुजींना ज्या पदव्या मिळालेल्या आहेत, आचार्य ही पदवी त्यांनी अत्यंत कष्टातनं, अभ्यासातनं प्राप्त केलेली. व्याकरणाचार्य ही पदवी देखील त्यांनी कुणीतरी द्यावी म्हणून दिलेली नाही आहे. त्यांनी ती पदवी स्वतःच्या कष्टातनं मिळवलेली आहे. आणि जर त्यांना खरीच पदवी द्यायची असेल तर समाजानं जर द्यायची असेल तर ही पदवी दिली पाहिजे, आचरणाचार्य. बरीच माणसं बोले तैसा चाले अशी नसतात, लोकांसांगे ब्रह्मज्ञान अशी लोक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु गुरुजींच्या बाबतीमध्ये आचार, विचार आणि उच्चारामध्ये समन्वय आहे. अनुभव आले अंगान ते या जगा देतसे, या प्रकारचं वर्तन त्यांचं असल्यामुळे त्यांना आचरणाचार्य म्हणायला काही हरकत नाही आहे. अशा प्रकारचं हे मला असं वाटतं की महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला लाभलेलं एक रत्न, वारकरी रत्न म्हणून आपल्याला, वारकरी भूषण म्हणून त्यांच्याकडे आपल्याला पाहावं लागतं. मी सुरुवातीलाच सांगितलं की गुरुजीच्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर त्यागभावानं आपल्याला दिसून येते. गुरुजी